कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारीतील अप्रभाग हद्दीतील टिटवाळा परिसरातील बेकायदा चाळींचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चाललाय। नियमांना हरताळ फासत उभारण्यात आलेल्या या अनधिकृत बांधकामांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। विशेष म्हणजे या बेकायदा चाळींसाठी वापरण्यात आलेल्या काही जमिनींचा संबंध मुंबई पोलीस दलातील एका कथित चकमफेक अधिकाऱ्याशी जोडला जात असल्याची चर्चा रंगू लागली। त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळीच राजकीय आणि प्रशासकीय वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान टिटवाळ्यातील या अनधिकृत चाळींवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या अप्रभाग अतिक्रमण नियंत्रण विभागावरही गंभीर आरोप होऊ लागले आहेत। पालिका मुख्यालयात सुरू असलेल्या चर्चेनुसार अतिक्रमण नियंत्रण पथकातील एका कामगाराने या बेकायदा चाळींमधून मिळालेल्या कथित मलिद्यातून थेट जेसीबी मशीन खरेदी केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे कारवाई करणारे जर मलिदा खात असतील तर अतिक्रमण थांबणार कसे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। स्थानिकांच्या मते टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर रातोरात चाळी उभ्या राहत आहेत। अनेक ठिकाणी नियमबाह्य बांधकामे सुरू असतानाही संबंधित विभागाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप होतोय। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्याची मागणी केली। एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना घरांसाठी नियमांचे पालन करावे लागते, तर दुसरीकडे पैशांच्या जोरावर बेकायदा चाळींना अभय दिले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढू लागली। आता या चर्चांमध्ये किती तथ्य आहे याची चौकशी होणे गरजेचे असले तरी टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांचा विषय मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, कल्याण डोंबिवली।